मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलो नव्हतं का मी तुम्हाला माझ्या गावाकडचं तळ दाखवन. हे पहा, मी आता तळ्यापाशी आलेलो आहे आणि पाण्याचा आवाज पाहतो मी आणि तळ पहा किती मोठं आहे. हे पहा किती भयानक तळ आहे. हे पहा इथे काय मित्रमंडळी ते पण एन्जॉय घेऊन राहिले, फोटो गिटो काढायसाठी त्याची तयारी चालू आहे. शर्ट गिट बदलून दुसऱ्या शर्टावरती मस्त आणि सुंदर दिसा म्हणून. पण या पहा इकडे पहा, पाणी पहा पहिलं तुम्ही. मित्रांनो, मी तसं बोलतो ना तसं करतो. पहिल्या पाठमध्ये काय म्हणलं तुम्ही, तुम्हाला माझ्या गावचं तळ दाखवन. हे पहा मित्रांनो, आमच्या गावचं तळ पहा, पाणी पाहतो मध्ये एकदम जवळून दाखवतो आम्ही. आईला गड्या गावाचा समुद्र म्हणतात मित्र याला. बा दिसत का? याच्यामध्ये इतक्या माशा धरेले मित्र, मी इतक्या माशा धरेले काय सांगतो मला. काय काय अशा लाठीनं वाहून याच्या लाठीचे फटके मारायचे. बाजाराच्या 2-2 थैल्या भरू माशा धरेले म्या. बाजाराच्या किती 2-2 थैल्या. इथं माझी आजी होती पा मित्र हो, तिथं म्हणजे वाचमिनकी करायला. तिथं काही म्हणजे जुने जे बुजुर्ग लोक होते ना, ते जुन्या काळात कामाला लागले होते. ती विहीर दिसते पहा तुम्हाला इथून दाखवतो. त्या विहिरीवर पण मी ना मित्र लय वेळेस खेळलोय. माझं पुरं बालपण गेलेलं इथं. तुम्हाला ते असं दिसत असेल ती विहीर पहा. कदाचित जास्त दूर आहे ती, आपण तिला जवळ घेऊ. दिसली का तुम्हाला विहीर मित्र हो? याला म्हणते घाणेवाडीचं तळ, म्हणजे माझ्या गावाकडचं तळ. आणि एवढं भयान तळ आहे मित्र हो. आता बी एवढ्या कडक उन्हामध्ये इतकं पाणी वावरायला पाहिजे. इतकं पाहिलं कसं पाणी. आवाज येत असेल तुम्हाला खळखळ. कसं गावाकडचं छोटं समुद्र म्हणते आहे ना, छोटं समुद्र आपल्या गावाकडचं. लय मजा करतो मित्र मी इथं. पुरा दिवसभर नसतं, शाळात न जायचं, इकडे जायचं आणि इकडे मस्त आणि गुल्ल्या भराच्या पोरं आम्ही मस्त पावायचो. खेकडे धर, माशा धर. आणि इकडे तळ्याच्या पाळूवरती मित्र हो भाजून खायचो आम्ही. दिसते की तळ्याच्या पाळूवरती त्या बाई, इकडे बाई, याच्यावरती सगळा कारभार राहायचा आमचा दिवसभर शाळाच्या नावावर. असा लय एन्जॉय करता. बालपणचे दिवस लय भारी होती मित्र हो. लग्न झालं, लेकरं बाळ झाले, मग आपल्या संसाराला लागलो. सगळ्या आठवणी राहिल्या. पण चला इकडे काही कार्यक्रमानिमित्त आलो तर मला चला एक माझी इकडची गावाकडची आठवण याच्यामध्ये कैद करून घेतो आणि तुम्हाला बी दाखवतो कसा नजारा आहे म्हणून. एकदम खतरनाक. पाहिलं का पाणी अजून बी किती आहे, किती दूरपर्यंत पाणी तुम्हाला दिसत असत. कॅमेऱ्यामध्ये दिसतं का तुम्हाला किती दूरपर्यंत पाणी आहे. ए इकडे याच्या पलीकडे गाव आहे बरं का मित्रांनो. तिकडे मांडव आहे पा. इकडं आता इकडे कधी म्हणलं तिकडे पिंपळगाव आहे, इकडे मांडव आहे, इकडे खातगाव आहे पा मित्रांनो. आणि हे मोठं भारी मध्यभागी तळ. याचं पाणी जालन्याला सुद्धा जातं मित्र. इथून जालन्याला सोडते माझे आजोबा पाणी सोडायचे पहिले इथून. आता ते वारले, रिटायर झाले, वारले ते. माझी आजी काही दिवस राहिली. आता माझी आजी पण होत नाही म्हणून माझी आजी पण आता तिकडे गावात राहायला लागली. काय सीन आहे पहा मित्र. मी आलोय कोणत्या कामाला, इकडे करतोय कोणते काम पाहते मी आता. पुरा नजारा एकदम समुद्राचा छोटासा नजारा. आता इकडे मच्छी मार नाही राव मित्र हो. या टायमाला राहत नाही ते भुई लोक मच्छी पकडणारे. नाही तर तुम्हाला आहे ना ते पण दाखवलं असतं मी. ते लोक माशा कशा पकडतात आणि कसं जाळं राहतं त्यांच्याकडती, कसं हे राहतं म्हणून. या इकडे मी तुम्हाला इकडून आहे ना दाखवत आहे ना. इकडे जरा चिखल झाला मित्र हो. आता घेतो पण आता. चला या इकडे पक्षी दाखवतो बा तुम्हाला. पक्षी कसे शिकार करून राहिले तुम्ही पाहता. केवढ्या लंब्या लंब्या चोचीचे पक्षी आहे आणि ते तिथे शिकार करून राहिले पा. ते तिथे हो मला पाहून घाबरून जातात का ते का काय होते ना. अरे वा, इथे शंकू पहा मित्र किती पडलेले. आपण किती शंकू नाही खेळायचे का, शिट्टी वाजव हे करते. हे शंकश काय म्हणते, शंकूच म्हणते त्याला आहे ना. ते गोगल गाय राहते त्याच्यामध्ये. हा तेच वाटतं ते. पुढे गेले ते पक्षी. चला तुम्हाला पक्षी दाखवतो आता. एवढ्याला बगडे पहा आणि शिकारसाठी माशा पकडासाठी थांबलेले तिथं. त्या बा असं दाखव इकडून दिसतील मग तुम्हाला. तिथे बसले आहे, तिथे बसले ते दगडावरती शिकार करून राहिले. केस उडू राहिले मित्र, पुरे केस वाट राहिले, वाट लागली. केस असले ना अरे हवेनं लयच परेशान करते. बा बगडे पहा मित्र किती. मी आता तुम्हाला झूम करून दाखवू का. ते बा कसे बगळे शिकार करू राहिले, कसे माशा पकडू राहिले.
त्या टप्पूच्या टप्पू मासे येऊन जातात असे धरतात मित्र हे हं? आणि त्याची शिकार करतात दिवसभर राहते बघा ते खाऊ खाऊ कसे गब्बूचे गप्पू झाले किती बगळे पहा इकडे पण आहे त्यामुळे तिकडे बी शिकार चालू आहे हा इकडे बी शिकार चालू आहे या बाई शिकार हे 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 पाहिलं केवढे बगळे मित्र थोडं जवळ जाऊ का पाहू का उडतात का मला पाहून हा जाऊ का पुढं पाहतो आम्ही ट्राय करून पुढे जाऊ ना मला पाहून पळतात का कशी हा बरं बाप केवढा बगळा आहे तो अरे अरे घाबरू राहिले मित्र चलक बहादूर आहे ते त्याला कळलं मी त्याच्यावर हल्ला करणार आहे की त्याला धोकादायक वाटलं त्या बा कशी उडू राहिली ते इकडे गेला इकडे आला पाहते हो त्याला डिस्टर्ब नाही करू वाटा ना मला चला जाऊ द्या कसं वाटलं तुम्हाला आमच्या गावचं तळ हा भारी आहे ना हा आपण बोलतो तर करून दाखवतो हा तुम्हाला म्हणलं तर मी जसं वेळ भेटेल तसं मी तिकडे जाऊन तुम्हाला आमचं तळ पण दाखव ना आणि आज तळ दाखवलं बा कसं वाटलं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके चला जय हिंद जय महाराष्ट्र